यानंतरची बातमी आहे ती वादग्रस्त खेडकर कुटुंबियांसंदर्भातली। पूजा खेडकरच्या कारला धडक दिल्यानंतर थेट ट्रकच्या क्लीनरचंच अपहरण करण्यात आलं होतं। पोलिसांनी कारवाई करत मनोरमा खेडकरांच्या घरावर नोटीस लावली। मात्र यावेळी पोलिसांच्या कारवाईत अडथळे आणत खेडकर कुटुंबियांनी पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडले। ज्या कारचा अपघात झाला ती कार पूजा खेडकरच्या आईच्या नावावर असल्याची माहिती आहे। या कारचा अपघात झाल्यानंतर त्या कारमधील दोघांनी मिक्सरच्या क्लीनरला हे त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसवलं आणि पुण्यातल्या घरात नेऊन सोडलं। तिथं या अपहरण झालेल्या क्लीनरची सुटका पोलिसांनी केली। मात्र त्यावेळी खेडकर कुटुंबियांकडून आडकाठी करण्यात आली। दरम्यान मनोरमा खेडकरांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावलेली आहे। पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचे प्रयत्न खेडकर कुटुंबियांनी केलेले आहेत। पोलिसांच्या अंगावर कुत्रेही सोडण्यात आले। दरम्यान खेडकर पोलिसांसमोर हजर न झाल्यानं नोटीस बजावण्यात आलेली आहे। मनोरमा खेडकरांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावलेली आहे। खेडकरांच्या खेडकर यांच्या नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुसंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते। त्यांना आम्ही मदत दिलेली होती। ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, गेट उघडलेलं नाही। तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर जी गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे। त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुसंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुसंगी पोलीस स्टेशनला BNS 221, 238 आणि 263 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। तर गुन्ह्याचा तपास करून जे साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत।